विधान परिषदेतील सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आता समोर आलेली आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या 4 वर्षात केवळ 31.58% इतकी उपस्थिती नोंदवली आहे। 2020 मध्ये विधान परिषदेमध्ये प्रवेश केलेल्या उद्धव ठाकरे यांनी एकूण 133 बैठकांपैकी केवळ 42 बैठकींना हजेरी लावली, म्हणजेच त्यांची उपस्थिती ही केवळ 31.58% इतकीच राहिली आहे। तर उद्धव ठाकरे 2019 मध्ये मुख्यमंत्री झाले होते आणि या काळातल्या उपस्थितीची नोंदच उपलब्ध नाहीये। मात्र 2022 मध्ये मुख्यमंत्री पदाचा त्यांनी राजीनामा दिला, त्यानंतर त्यांनी पावसाळी अधिवेशनात फक्त एकदाच उपस्थिती लावली। 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही 16 पैकी केवळ 4 बैठकींना ते उपस्थित होते। तर उपलब्ध आकडेवारीनुसार शिवसेनेच्या भावना गवळी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर यांनी सलग 3 अधिवेशनांमध्ये एकदाही उपस्थिती दर्शवलेली नाही। आणि विशेष म्हणजे अमोल मिटकरी आणि राजेश राठोड यांनी 6 वर्षांमधल्या 18 पैकी 13 अधिवेशनामध्ये 100% उपस्थिती नोंदवली आहे। शशिकांत शिंदे यांनी 18 पैकी 11 अधिवेशनांमध्ये पूर्ण उपस्थिती राखलेली आहे। तर एकंदरीतच या आकडेवारी संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्या। सीमा, उद्धव ठाकरेंची एकूण उपस्थिती जर पाहिली तर ती फारच कमी दिसते आहे आणि विरोधकांच्या हातात खरं तर ही आकडेवारी म्हणजे आयतं कोलीत म्हणावं लागेल। काय नेमकं या उपस्थितीविषयी आणखी तपशील? नक्कीच अनुपमा, अधिवेशनामध्ये खरं तर जनतेचे प्रश्न मांडले जातात। वेगवेगळ्या विषयांवरती विरोधक हे सत्ताधारी पक्षाला कोंडीत धरतात। त्यामुळे सदस्यांची जी असते काळामध्ये सभागृहात ती अतिशय महत्त्वाची असते। आपलं उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात बोलायचं झालं तर जेव्हा उद्धव ठाकरे हे अधिवेशनामध्ये 1 किंवा 2 दिवस यायचे, नागपूर अधिवेशनात असो किंवा मग मुंबईमध्ये असो, नेहमीच त्यांच्या उपस्थितीवरून भाजपचे नेते किंवा मग विरोधी सत्ताधारी पक्षातले जे नेते आहेत ते नेहमी टीका करायचे किंवा त्या विषयावरती ते नेहमीच बोट ठेवायचे। आणि अर्थात आता या सगळ्या विषयांना खतपाणी मिळालेलं आहे। जी आकडेवारी समोर आलेली आहे ती आकडेवारी अतिशय धक्कादायक आहे। उद्धव ठाकरे यांनी गेल्या 4 वर्षांमध्ये 2020 नंतर त्यांची जी उपस्थिती आहे सभागृहामध्ये ती अतिशय कमी आहे। फक्त 31% त्यांची उपस्थिती सभागृहामध्ये त्यांची जी नोंद आहे ती झालेली आहे। 133 बैठकांपैकी फक्त 42 बैठकांमध्येच त्यांनी उपस्थिती लावलेली आहे। त्यामुळे हा विषय अर्थात मोठा होऊ शकतो आणि या विषयावरून जे सत्ताधारी आमदार आहेत ते अर्थात उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करू शकतात। खरं तर उद्धव ठाकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत, ते माजी मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त त्यांची उपस्थिती खरं तर अपेक्षित आहे। जनतेचे प्रश्न ते मांडू शकतात, त्यांच्या भाषणाला एक महत्त्व आहे, त्यांच्याकडे खरं तर महाराष्ट्राचं लक्ष असतं। आणि असं असताना उद्धव ठाकरे यांची एवढी कमी उपस्थिती आणि त्यांची आकडेवारी पाहिल्यानंतर अर्थात यावरून आता विरोधक आणि टीका करू शकतात आणि कशा पद्धतीने आता याला उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर खूपच अतिशय कमी उपस्थिती आहे। भावना गवळी त्यासोबत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तर मागच्या 3 अधिवेशनामध्ये खरं तर उपस्थितीच लावलेली नाही। त्यांच्या बाबतीत आता काही कारवाई करतात का किंवा त्यांच्या बाबतीत काही निर्णय घेतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकही दिवस अधिवेशनात न येणं ही सुद्धा एक गंभीर बाब आहे। त्यामुळे पक्षश्रेष्ठी आता यांच्या बाबतीत काय नक्की भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि दुसरं म्हणजे जर आपण एकीकडे एक नेगेटिव्ह बाजू जर पाहिली तर काही सदस्य येत नाही किंवा सिरियसली घेत नाही अधिवेशनात, तर दुसरी बाजू अशी आहे काही सदस्य असे देखील आहेत की जे 100% सभागृहामध्ये उपस्थिती लावतात। त्यामध्ये काँग्रेसचे माजी आमदार राजेश राठोड आहेत, सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांची काही अधिवेशनामध्ये 100% उपस्थिती जी आहे ती नोंदवली गेलेली आहे। सोबतच ही जरी जमेची बाजू असली तरी जनतेचे प्रश्न ज्या ठिकाणी मांडले जातात, ज्या ठिकाणून जनतेच्या प्रश्नांना उत्तरं घेतली जातात, अशा सभागृहांमध्ये ज्या बैठका होतात, जी विशेष अधिवेशनं होतात त्यामध्ये जर उपस्थिती नसेल तर जनतेचा आवाज नेमका पोहोचणार कसा, हाच खरा प्रश्न आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या उपस्थितीच्या आकडेवारीवरून आता बऱ्याच टीका होणार हे निश्चित आहे। अर्थात त्याला उत्तरं कशी दिली जातात पाहायचं। धन्यवाद सीमा, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।